ठेकेदारानं हातपंप काढून फेकला, गावामध्ये पाणी टंचाई. बहादरपूरच्या पुलावर वीज चोरीनंतर पाणी चोरी उघड. अमरावती जिल्हा प्रतिनिधी राजू भास्करे यांनी घेतलेल्या माहितीनुसार चिखलदरा तालुक्यातील बहादरपुरा येथील पुलाच्या कामामध्ये वीज चोरी करणाऱ्या संबंधित कॉन्ट्रॅक्टरनं चक्क हातपंपातील साहित्य फेकून मोटर टाकली आणि पाणी चोरीला सुरुवात केली. गावामध्ये टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे, मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कोट्यवधी रुपयांच्या पुलाच्या बांधकामासाठी चोरी करून शासनाला चुना लावला जातोय. हा प्रकार गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असताना देखील संबंधित सर्व विभागाचे कर्मचारी अधिकारी गप्प बसून आहेत. भ्रष्ट वृत्तीनं पोखरलेली प्रशासकीय यंत्रणा मात्र कुंभकर्णी झोपेत आहे. बहादरपूर येथे 5 कोटी रुपये खर्चाच्या पुलाचं बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. वीज चोरी तर पाणी चोरी हाच प्रकार कामावर सुरू असल्यानं चोरीतूनच पुलाचं बांधकाम करत कंत्राटदार शासनाला चुना लावत आहे. हा सर्व प्रकार संबंधित अभियंता यांना माहीत नाही का, असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला. अभियंता कामावर येतात किंवा नाही हा सुद्धा एक कळीचा मुद्दा आहे. वीज चोरी होत असताना विद्युत वितरण कंपनी कुंभकर्ण झोपेत तर हातपंप काढून तोडण्यात आला. त्यामध्ये पाण्याची मोटर टाकून पाण्याची चोरी सुरू आहे. बहादरपूर गावामध्ये दरवर्षी पाणी टंचाई असल्यानं टँकरनं पाणी पुरवठा सुरू आहे. दुसरीकडे ठेकेदार पाणी चोरी करत आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी.